रायगड जिल्ह्यातील डान्स बारवरून मनसे आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील बार फोडला. महाराजांच्या राजधानीत एवढे डान्स बार कसे? राज ठाकरेंनी विचारला होता सवाल. सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं. आमदार जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. हिंदू धर्म आणि सनातन धर्म वेगळा, आव्हाडांनी केलं स्पष्ट. तर सनातन दहशतवाद हा शब्द वापरणं हिंदू धर्माचा अपमान, भाजपची टीका. माधुरी हत्तीणीबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक. येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार बैठक. बैठकीतील चर्चेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. माधुरी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेश पदयात्रा. नांदणी मठातील हत्तीणीसाठी कोल्हापूरकरांचा लढा सुरूच. कोल्हापूरकरांचा यात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग. दादा माधुरी हत्ती परत आणा. वरवंटच्या सभेत तरुणाची विनंती. व्हिडिओ व्हायरल. अजित पवारांकडून तरुणाला प्रकरण कोर्टात असल्याचं उत्तर. शेतकरी कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करणार. 5 वर्षात 2 वेळा कर्जमाफी करावी लागत असेल तर शेतकरी अडचणीत आहे, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींसह आदित्यनाथांना अडकवण्याचा कट. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मोठा आरोप. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावलं. रोहित पवारांनी एक्सपोज करत केला मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ शेअर. बोर्डीकरांकडून ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे वाद पुन्हा चव्हाट्यावर. गणेश नाईकांचं वय झालंय, त्यांना काय करावं समजत नाही. मंदा म्हात्रे यांचा गणेश नाईकांना टोला. बीडमधील फरार गोट्या गित्तेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. जितेंद्र आव्हाड दमानिया खोटे आरोप करत असल्याचा दावा. आव्हाडांना महागात पडेल असं म्हणत व्हिडिओतून दिली धमकी. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात मुलींना जातीवाचक आणि आक्षेपार्ह शब्द वापरून छळ केल्याचा आरोप. तर पोलिसांनी आरोप फेटाळले. प्रकरणाची चौकशी करण्याची सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. दौंडच्या यवत गावामध्ये सलग 3ऱ्या दिवशी ही जमावबंदी. चौकामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 2 दिवसांपूर्वी झाला होता 2 गटात तुफान राडा. युगेंद्र पवार आणि तनिष्काच्या साखरपुड्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय प्रभादेवीत जमलं. शरद पवार आणि अजित पवार युगेंद्र यांच्या साखरपुड्यासाठी एकत्र. मेघदूत बंगल्यावरील गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई भाऊक. आजोबांच्या आठवणीनं शंभूराज देसाई आणि त्यांच्या आईंना अश्रू अनावर. मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा विरोध. काही जैन बांधवांनी रस्त्यावर उतरत नोंदवला निषेध. कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याची केली मागणी. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. दोघांनीही सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत उद्या दिल्लीत बैठक. सर्वपक्षीय 12 आमदार खासदार बैठकीला उपस्थित राहणार. केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक होणार. गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि प्रयागराजसह 12 जिल्ह्यात पूरस्थिती. 1 लाखाहून अधिक घरांमध्ये शिरलं पाणी. राजस्थानमध्ये बोलेरो गाडीनं 12 जणांना चिरडलं. बोलेरो गाडी पोलिसांनी केली जप्त. चालक फरार. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि P कश्यप पुन्हा एकत्र येणार. काही दिवसांपूर्वीच घटस्फोटाची केली होती घोषणा. आता पुन्हा एकत्र येणार.